राम नारायण बाजा बजाता, झूम 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 ठुमका लगाता, सब लोगों का दिल बहलाता, ह्या लाईन प्रमाणे होता गोविंदा. तो स्क्रीनवर यायचा आणि असा परफॉर्म करायचा की अमिताभ बच्चन सुद्धा म्हणले होते की गोविंदाची एनर्जी मॅच करणं मला अवघड जातंय. तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं सगळं जिंकलं. स्वर्ग पिक्चरमध्ये कृष्णा जसं राजेश खन्नाला सगळं वापस मिळवून देतो, तसं त्यानं आपल्या वडिलांच्या पायात स्वर्ग आणून ठेवला. त्याच्या कामाचा धडाका एवढा होता की 3 शिफ्टचं काम गोविंदा एका शिफ्टमध्ये करायचा. पण काळ सरला आणि गोविंदा मागं पडला. त्यात काम मिळत नाही, झालेली फिल्म रिलीज होत नाही आणि माझ्या विरोधात बॉलिवूडमधल्या मंडळींनी कारस्थान करून मला पद्धतशीर संपवलंय, असं कितीदा तरी गोविंदा म्हणलाय. यंदा त्यानं नवीन पिक्चर करायला घेतला. त्यातल्या कोमल राणी स्वर्णकार हिरोईन सोबत फिरतानाचे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. याच्याबद्दल त्याच्या बायकोला म्हणजे सुनीताला विचारलं, तेव्हा ती म्हणली, आपल्या वयापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीसोबत हिंडतोय सध्या तुमचा शुगर डॅडी. त्याच्यावरून वातावरण गरम झालं. गोविंदानं आपली बाजू सावरली. तो म्हणला, कितीतरी हिरो लोकांनी लहान हिरोईन सोबत काम केलंय, माझी फिल्म येते तेव्हा मला प्लीज बदनाम करू नका. एक काळ होता जेव्हा गोविंदाची फिल्म यायची तेव्हा थिएटर भरून व्हायचं. आज तोच माणूस आपलं बॉलिवूड करिअर आणि संसार सांभाळायला धडपडतोय. विरारच्या चाळीतून थेट सुपरस्टार प्रवास केलेला गोविंदा एवढा गणला कसा ते आज बघू. राम राम मंडळी, मी आहे गणेश आणि तुम्ही बघताय बोलभिडू. साल 1983 असेल. बी आर चोप्रा प्रोडक्शन हाऊसच्या बाहेर एक पोरगा पान खात आपल्या मित्रासोबत बोलत उभा होता. मस्त ठेवलेले केस आणि त्याच्या पान खात उभा राहण्याच्या स्टाईलकडे बघून बी आर चोप्रा प्रोडक्शन हाऊसच्या ॲडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंट सांभाळणाऱ्या गुफी पटेल ह्यांनी त्या पोराला बोलवून घेतलं आणि म्हणले, ऑडिशन देतो का? पोरगा म्हणला, मी रेडी आहे, मला सीन सांगा फक्त. त्यांनी सीन सांगितला. पोरानं एका टेकमध्ये सगळे सीन ओके दिले. गुफी पटेलांनी खुश होऊन त्याला 1 तासाची शॉर्ट फिल्मची VHS टेप बघायला दिली. ती शॉर्ट फिल्म बघून त्या पोराची टूप पिटली. त्यानं आपल्या परफॉर्मन्सचे टेप्स बनवले आणि एक एक प्रोडक्शन हाऊस गाठायला सुरुवात केली. त्याच्यातून तो लोकांच्या नजरेत भरला. तो होता गोविंद अरुण आहुजा. चले तो चांद तक म्हणून मुंबई फिल्म लाईन मध्ये आलेला आपला गोविंदा. तेव्हा कुणाला वाटलं बी नसेल की विरारच्या चाळीतून आलेला गोविंदा 80-90चं दशक एवढं काम करेल की त्याला सरपास करणं अवघड जाईल. 99च्या BBC न्यूजच्या महान कलाकाराच्या यादीत येईल. पण गरिबीतून मिळालेल्या ताकदीवर त्यानं आपलं नाणं सिल्वर स्क्रीनवर खणखणीत वाजविलं. ती गरिबी आली होती ती त्याच्या वडिलांचं प्रोडक्शन हाऊस डुबल्यामुळं. फिल्म लाईन मधले त्याचे आई वडील एकेकाळचे हिरो हिरोईन अर्ध्या डझनाच्या वर चांगल्या फिल्म्स करून त्याच्या वडिलांनी आपलं प्रोडक्शन हाऊस टाकलं आणि सलग 3 फिल्म डब्यात गेल्यामुळं त्यांना आपला वांद्रेचा बंगला सोडावा लागला आणि जावं लागलं त्यावेळेसचं खेडेगाव असलेल्या विरारला. गोविंदा तिथे जन्मला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंडेफळ होता गोविंदा. असं म्हणतात की तो जन्मला तेव्हा वडिलांनी त्याला उचलून बी घेतलं नव्हतं. पुढं गोविंदा BCom झाला. सगळ्या मुंबईत इंटरव्ह्यू देत हिंडला, पण इंग्लिश कच्ची असल्यानं त्याला नोकरी काय मिळाली नाही. तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणले की बिनभांडवली व्यवसाय करायचा असेल तर तो ॲक्टिंग आहे, तिकडं जा, तुझ्याकडे टॅलेंट आहे, तुला मिळून जाईल सगळं. ते बोलले आणि पोरांना ऐकलं. पोरगा बनला हिरो. 80चं दशक म्हणजे टेन्शनवाला काळ होता बॉलिवूडसाठी. जिथं अमिताभ संपला होता, अजय अक्षय काम करीत होते, सलमान, आमिर, शाहरुख अजून मोठे स्टार्स नव्हते. तेव्हा गोविंदा स्ट्रगल करीत होता. अजून पिक्चर मिळत नव्हता, कोणी काम देईना म्हणून त्याच्या मामानं त्याला काम दिलं डायरेक्ट लीड रोल म्हणून. 1986ला आला तनबदन, तुफान चालला. त्याच साली आला लव 86 आणि इल्जाम, ती बी तुफान चालला आणि गोविंदा स्टार झाला. जिथं बाकीचे लोक स्ट्रगल करीत होते तेव्हा गोविंदाने एका वर्षात 3 हिट सिनेमे देत आपण आलोय ह्याचा डंका वाजविला. सुरुवातीला ॲक्शन हिरो म्हणून असलेली त्याची इमेज आता त्याला बदलायची होती. काम बाकी होतं. ते काम होतं त्याच्या अंगात असलेल्या रिदम आणि परफेक्ट टायमिंग गाठणाऱ्या पंचलाईन आणि त्याच्यावरून होणाऱ्या जोक्सचं. ते व्हायच्या आधी मामाच्या घरी येणाऱ्या दक्षिण मुंबईत वाढलेल्या सुनीतासोबत त्याचं अफेअर सुरू झालं. तेव्हा सुनीता 15 वर्षाची होती आणि गोविंदा 21 वर्षाचा होता. सुनीता 18 वर्षाची झाली. त्याचं लग्न झालं ते 87 मध्ये. पण गोविंदाचं स्टारडम एवढं होतं की त्याचं लग्न झालंय हे जर बाहेर काढायला असतं तर त्याची फिमेल फॅन फॉलोईंग कमी झाली असती असं कोणीतरी त्याला सांगितलं आणि त्यानं लग्न लपवून ठेवलं पहिली मुलगी होईपर्यंत. दुसरीकडे बॉलिवूडमधून मोठा स्टार तयार झाला. एकामागून एक कामं मिळायला लागली. 101 कॉम्पिटिशनमध्ये हिरो यायला लागले. मग त्यात अनिल कपूर असू द्या, सनी देओल असू द्या, संजय दत्त नाहीतर शाहरुख, सलमान, सगळी कॉम्पिटिशनला उतरली.
पण जेव्हा माणूस राईट टाइमला राईट जागेवर राईट माणसाजवळ असतोय तेव्हा त्याच्या नशिबात काहीतरी मोठं लिहिलेलं असते. गोविंदाच्या आयुष्यात हे टायमिंग दिलं दिलीप कुमार नावाच्या भारी माणसानं. त्याने गोविंदाला सांगितलं तू कॉमेडी करायला पाहिजे, कारण गोविंदाचे एक्सप्रेशन भारी होते. प्रत्येक डायलॉग वेगवेगळ्या अँगलनं तो बोलायचा आणि कॉमेडीमधला सगळ्यात भारी विषय म्हणजे जागेवर इम्प्रूव्ह करायची त्याची ताकद त्याला वेगळं बनवत होती. त्याच्याकडे सगळं होतं. त्याला साथ मिळाली ती डेव्हिड धवन यांची, ज्यांचं डिरेक्टिंग संयम ह्या गोष्टीवर चालायचं. हातातल्या नटाला खेळू द्यायचं, त्याच्याकडून काम करून न घेता ते काढून घ्यायचं, अशी भयानक कला असलेला भारी डिरेक्टर. गोविंदानं त्यांच्यासोबत 17 फिल्म्स केल्या, सगळ्या जवळपास सुपरहिट झाल्या. गोविंदाची डायलॉग डिलिव्हरी, आउट ऑफ कव्हरेज एरियावाली सगळी कॅरेक्टर्स, त्याचा डान्स आणि त्यानं जमिनीवरून आणलेलं त्याचं ऑब्झर्वेशन ह्याचं मेतकूट जमलं. मग त्यात बोबडा दादा असू द्या, साजन चले ससुरालमधला गायक असू द्या, नाहीतर बडे मिया छोटे मिया मधला छोटे असू द्या, गोविंदानं धिंगाणा घातला. 90च्या दशकात एक हाती राज्य होतं ते गोविंदाचं. खरं सोबत होते कादर खान, ग्रेट ॲक्टर आणि रायटर. त्यांच्यासोबत तो काम करायचा. त्यांनी लिहिलेले डायलॉग गोविंदाच्या तोंडून बोलून घेत त्याला ॲक्टिंगचे धडे देऊन त्याला मोठा केला. गोविंद आज बी म्हणतो की आई वडिलांनी एवढा आदर मला कादर खान यांच्याबरोबर आहे. ह्याच वेळेत ज्यांचं करिअर संपत आलंय ती सगळी लोक त्याच्याकडे गेली आणि त्यांनी आपलं करिअर बनविलं. तिथं अमिताभ असू द्या, सलमान असू द्या, हसीना मान जाएगी मधला संजय दत्त असू द्या, सगळ्यांना गोविंदानं सांभाळलं. पण त्याच्या नशिबानं पलटी खाल्ली. एका वर्षात 70 फिल्म साईन करीत गोविंदा ओव्हर कमिट करून बसला. डायरेक्टर म्हणतात की गोविंदा लेट यायचा पण काम संपवायचा. एका डायरेक्टरला त्यानं 3 दिवस बसवून ठेवलं. शेवटी कटाळून त्यानं पॅकअपची ऑर्डर दिली. मग गोविंदा आला. त्यानं 3 दिवसाचं शूटिंग एका दिवसात केलं. विशाल बागलानी नावाचे डायरेक्टर सांगतात की 90% ॲक्टर तसे बी उशिराच येतात, पण त्यांच्यासोबत कुणी दुश्मनी घेत नाही. त्यांच्या असलेल्या चांगल्या बॅकग्राऊंडमुळे त्यांना कोणी काही बोलत नाही. दुसऱ्या बाजूला गरिबीतून आलेल्या गोविंदाला काही बोललं तर काय होणार नाही म्हणून लोक त्याला बोलायची, पण गोविंदानं कधी उलटून उत्तर दिलं नाही. पण त्यानं एवढ्या फिल्म्स का साईन केल्या त्याला इलाज नव्हता. त्याच्या चांगल्या काळात त्याचे आईवडील, 2 कझिन्स, त्याची बहीण आणि दाजी सगळ्यांचं निधन झालं. त्याच्या आणि बहिणीच्या लेकराची जबाबदारी त्याच्यावर आली आणि त्यानं अंग झाडून काम करायला सुरुवात केली. आता ही किती चूक आणि किती बरोबर ते माणसाच्या परिस्थितीवर अवलंबून असतंय. ज्याचं जळतंय त्याला कळतंय. लांबून बोलायला आपल्याला पैसे लागत नाहीत म्हणून गोविंदानं काम केलं. त्याची चूक झाली ती म्हणजे मी जे करतोय ते अनंत काळापर्यंत रिलेव्हंट राहील ही त्याचा ॲटिट्यूड. एकीकडं 90चं दशक संपलं, जगानं 20व्या शतकात पाऊल ठेवला. सिंगल स्क्रीन गेल्या, मल्टिप्लेक्स आले. जिथं करण जोहरची फिल्म चांगली शहरात चालायची तिथं दुले राजासारखी फिल्म ग्रामीण भागात धुमाकूळ घालायची. मल्टिप्लेक्समुळं तिकीट महाग झालं आणि गोविंदाची ऑडियन्स इक्वेशनमधून आउट झाली. त्याची हुकूमत असलेली स्लॅपस्टिक कॉमेडी जाऊन दुसरी कॉमेडी आली. डेव्हिड धवन यांच्यासारखे डायरेक्टर ज्या लाईनवर खेळत होते ती जागा प्रियदर्शन सारख्या डायरेक्टरनी घेतली. त्यांची कॅरेक्टर कॉमेडी गाजायला सुरू झाली. जिथं मेन कॅरेक्टर असं कुणी नव्हतं तिथं गणपतराव बाबूराव आपटे मेन हिरो वाटायला चालू व्हायचा. त्याच्यासोबत अनिल कपूर सारखे हिरोनी कॅरेक्टर रोल घेतले आणि स्वतःला काळानुसार ॲडजस्ट केलं. गोविंदा अजून आपल्या मेन कॅरेक्टरवाल्या माइंडसेटमध्ये होता. तिथं त्याला फटका बसला. त्याचे पिक्चर पडले. कादर खान त्याच्यापासून दूर झाले. डेव्हिड धवन यांनी त्याला काम देणं बंद केलं आणि गोविंदा इथं मागं पडला. जेव्हा काळ चांगला असतंय तेव्हा माणूस ज्याला हात लावेल त्याचं सोनं होत असतंय, पण काळ वाईट असला तर ज्याला हात लावेल त्याची माती बी होत असते. तिथं माणसाला चांगलं सांगणारी माणसं नसली तर अजून वाईट होतंय. तेच झालं गोविंदासोबत. त्याच्या हातात असलेल्या देवदास आणि ताल सारख्या पिक्चरला तो नाही म्हणला. मागच्या 20 वर्षात बघितलं तर पार्टनर आणि भागमभाग सारख्या 2 पिक्चरनी कुठेतरी त्याच्या कमबॅकच्या आशेला धुरी दिली. त्याच्याशिवाय त्याची झोळी रिकामी राहिली. कोण म्हणतंय मग ह्याच काळात त्याची अंधश्रद्धा वाढली. शूटिंग सेटवर त्याला पाण्याचा सीन करताना वाटायचं कादर खान बुडून जातील, कधी वाटायचं झुंबर पडून कोणीतरी त्याच्या खाली येईल. तर सेटवर कोणाचे कपडे त्या दिवशी शुभ नाहीत म्हणून त्यानं चेंज करायला लावले. ह्यात खरं किती आणि खोटं किती तिथं असलेल्या माणसाच्या जीवाला माहिती. आपकी अदालतमध्ये गेल्यावर गोविंदा म्हणला मला हॉलिवूडमधून अवतार फिल्म ऑफर झाली होती, पण निळा कलर सगळ्या अंगाला लावून घ्यावा लागेल म्हणून मी नको म्हणलो. त्या व्हिडिओच्या खाली लोकांनी डिल्युजनल म्हणून कॉमेंट केले. आता गोविंदा नवीन फिल्म घेऊन येतोय. त्याच्यातल्या हिरोईन सोबत तो दिसतोय. त्याच्यावरून त्याची बायको त्याला टार्गेट करते. त्या दोघांच्या डिवोर्सच्या बातम्या आहेत, पण दोघांनी त्याला नकार दिलाय.
40 वर्षाच्या जवळपास असलेला संसार आता मोडकळीस आलाय का काय असं वाटतंय. इथं मला आठवतो तो भागम भाग मधला बाबला. आपल्या पिशवीतून मागितलेले सगळे मसाले काढून देणारा ते कॅरेक्टर म्हणजे खरा गोविंदा होता. सगळं होतं त्याकडे. लुक्स, डान्स, ऍक्शन, डायलॉग डिलिव्हरी, चांगलं गाईड करणारी माणसं. गणित कुठं गणलं काय माहिती. तुम्हाला काय वाटतं, गोविंदा कमबॅक करेल का? आम्हाला कॉमेंट करून सांगा. ही स्टोरी आवडली असेल तर बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता वरचं राम राम.